नमस्कार, मी निरंजन. आज 17 सप्टेंबर, खुनी जन्माला आलेला दिवस. आज एक खुनी जन्माला आला. एक असा माणूस जो अनेक मृत्यूंसाठी जबाबदार आहे. एक असा माणूस ज्याला मी कधीही हॅपी बर्थडे म्हणणार नाही, आजपर्यंत म्हटलं नाही, पुन्हाही म्हणणार नाही. 17 सप्टेंबर हा त्या माणसाचा वाढदिवस आहे ज्याला जग चांगलंच आठवतं. पण अर्थातच सर्वांना तो गोड आठवत नाही. काही जण तर त्याला शापही देतात. तो असा माणूस होता ज्यानं सर्वांचा विश्वास जिंकला आणि मग त्यांची फसवणूक केली. प्रत्यक्षात तो इतक्या मृत्यूंचा कारणीभूत ठरला की काहींनी त्याला दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या हत्याकांडाचा जबाबदार ठरवलंय. त्याला कधी कधी एंजल ऑफ डेथ असंही म्हटलं गेलं, ज्याचा ढोबळ मराठीत अर्थ मौत का फरिश्ता असा होतो. तो गरीब कुटुंबात जन्मल्याचा दावा करतो, पण खरी गोष्ट म्हणजे त्याच्या बालपणाबद्दल फारसं काही खरं कोणाला माहितीच नाही. जे काही माहीत आहे ते बनावट आणि खोटं असल्यासारखं वाटतं. पण जे नाकारता येणार नाही ते म्हणजे त्यानं केलेल्या हत्यांची संख्या आणि त्यानं केलेली विध्वंसक कृत्य. अर्थात तो दावा करतो की ज्यांचा त्याने मृत्यू घडवून आणला त्यांना तो मदत करत होता, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. एक काळ असा होता जेव्हा सगळ्यांना याची माहिती नव्हती, पण आता तो पूर्णपणे उघडा झालाय. संपूर्ण जगाला त्याचे गुन्हे ठाऊक आहेत. तो अजूनही जिवंत आहे, पण किती काळ याची शंका आहे. तो म्हणजे स्टेफन लेटर. जन्म 17 सप्टेंबर 1978. तो जर्मनीतील एक नर्स होता ज्याला 29 पेक्षा जास्त हत्यांसाठी दोषी ठरवलं गेलं आणि जन्मठेपेची शिक्षाही झाली. तुम्हाला कोण वाटलं होतं? अरे तो का? हो हो, तो दुसरा. त्याचा जन्म सुद्धा 17 सप्टेंबरलाच झाला. तो मूर्ख, काय सांगायचं. रोनाल्ड हिंटन, अमेरिकन सिरियल किलर. त्याचा जन्म 1972 मध्ये याच दिवशी झालेला होता. खरंय, अगदी खरंय. फक्त मला अजूनही खात्री नाहीये हे ऐकत असताना कोणाचा विचार करत होतात. मला फक्त आणखीन एक माणूस आहे ज्याचा जन्म याच तारखेला झाला होता. जॉन चार्ल्स बोल्सिंजर. जन्म 1957. तो देखील अमेरिकन सिरियल किलर होता ज्यानं 4 महिलांची हत्या केली होती. काय वाटलं तुम्हाला? काय वाटलं तुम्हाला? हेच वाटलं होतं ना? तुम्हाला कोण माणूस डोळ्यासमोर आला? खाली कॉमेंट करून सांगा. हा भाग जास्तीत जास्त लोकांना पाठवा, हा व्हिडिओ, आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.